आत्ताच्या काळात इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचं जे काही आहे त्याचा पाया आपण घातलाय असं आम्ही मानतो. पण एक प्रश्न आमच्या मनात नेहमी येतो की मध्ययुगीन, आणि विशेषतः ही वारी आली की येतो मध्ययुगीन काळातले हे जे सगळे संत आहेत त्यांच्या कथा आहेत, त्या कीर्तनांमधून प्रवचनांमधून आम्ही ऐकल्या, दंतकथा आहेत, चमत्कारांच्या अनेक कथा आहेत, पण त्यांचा इतिहास म्हणून जो आहे तो समोर येताना दिसत नाही. काय कारण असेल? कारण तुम्ही इतिहास संशोधनामध्ये खूप काम केलं. या संतांचा खरा इतिहास मांडला जाणं हे प्रस्थापित व्यवस्थेतल्या विषमतावादी लोकांच्या हितसंबंधांना मानवणारं नव्हतं. कारण कसं आहे, ज्याला लोकांना गुलाम बनवून आपल्यासाठी राबवून घ्यायचं असतं तो गुलामांना शक्यतो स्वतंत्र होऊ देत नाही. आणि गुलाम शहाणे झाले, ज्ञानी झाले तर ते आपल्या वर्चस्वाखाली राहणार नाहीत असं त्यांना वाटत असतं. आणि म्हणून त्यांचा जो इतिहास आहे तो शक्यतो कलुषित करायचा, प्रसंगी विकृती करायचा, खोटं नाटं लिहायचं. नामदेवांच्या बाबतीत आपण बघितलं, खोटं कच्चं मडकं. आणि जो संपूर्ण देशावर प्रभाव गाजवतोय त्याला कच्चं मडकं तुम्ही ठरवताय किंवा मंदिराच्या मागं जाऊन तू कीर्तन कर असं सांगताय. याचा अर्थ त्यांचं जे व्यक्तिमत्व इतकं फुललेलं, इतकं समृद्ध, ते लोकांच्या समोर जाता कामा नये. उलट ते खुजे होते, ते सामान्य होते. आणि खरी असामान्य स्थिती ही वेगळ्याच लोकांच्याकडे असते असं जे हितसंबंधी लोकांना वाटत होतं. त्यामधून हे इतिहासाचं लेखन चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे. मग काय करायचं? एक डावपेच असा असतो की जेव्हा अशा व्यक्ती निर्माण होतात समाजामध्ये, काही व्यक्ती जरी सामान्य स्थितीतून आलेल्या असल्या, प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या असत्या, त्यांना निंदनीय मानलं जात असलं तरी मुसंडी मारून आपल्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर अत्यंत जबरदस्त रीतीनं समाजावर प्रभाव गाजवतात. आणि मग त्यांच्या अंतःकरणात सगळ्या समाजाविषयी करुणा असते, माया असते, वात्सल्य असतं. त्यामुळं समाजावर त्यांचा एक मोठा प्रभाव निर्माण होतो आणि ते लोकप्रिय होतात. मग इतक्या लोकप्रिय व्यक्तीला आपण विरोध करत बसलो तर लोकांचं आपल्याविषयीच नकारात्मक मत होईल असं वाटल्यानंतर प्रस्थापित व्यवस्थेतले लोक यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करतात. पण ते आमचेच आहेत असं म्हणायला सुरुवात करतात. आणि आमचेच आहेत असं म्हणता म्हणता मग त्यांचे विचार तर मान्य नाहीत, त्यांच्या लोकप्रियतेचा तर फायदा करून घ्यायचा आहे. मग विचार मान्य नाहीत तर काय करायचं? मग त्यांच्या तोंडी आपले विचार घालायचे, त्यांची प्रतिमा काहीशी बदलायची, त्यांना आपलं रूप द्यायचं, आपल्या चौकटीत त्यांना बसवायचं, आपल्या चाकोरीत त्यांना बसवायचं. आणि आम्ही त्यांना मानतो, त्यांची पूजा करतो, ते आम्हाला अगदी देवासारखे आहेत असं म्हणत राहायचं एका बाजूनं. आणि दुसऱ्या पातळीवर तर त्यांची प्रतिमा आर पार बदलून त्या आमचे गुलामच कसे होते किंवा आमच्याच विचारांचे कसे होते हे दाखवायचं. आता आपल्याकडं वासी बेंद्रेंच्या सारखे एक महान इतिहास संशोधक होऊन गेले. त्यांनी नोंदवलंय की संत तुकारामांच्या नावावर सुमारे 150 चमत्कार नोंदवण्यात आलेले आहेत. आणि हे चमत्कार म्हणजे काय तर जे निसर्गाचा विचार करता, कारण कार्यसंबंधाचा विचार करता, जे कधीच घडू शकत नाहीत, ज्या घटना घडूच शकत नाहीत, अवैज्ञानिक आहेत, अनैतिहासिक आहेत, अशा घटना त्यांच्या नावावर. आणि त्यांचं सगळं मोठेपण त्यातच आहे असं सामान्य लोकांच्या मनामध्ये रुजवत जायचं.
आणि मग त्यांच्या खऱ्या इतिहासाकडं दुर्लक्ष केलं जावं. खरं म्हणजे तुकारामांच्या नावावर 150 चमत्कार. पण चमत्कारांविषयी तुकाराम काय म्हणत होते? तुकारामांनी असं म्हटले, कपट काही एक नेणे भुलवा याचे लोक, दावू नेणे जडीबुटी, चमत्कार उठाउठी. उठाउठी म्हणजे अचानक कारण कार्यसंबंधाच्या विरोधात जाऊन घडणारा असा जो चमत्कार, तो चमत्कार म्हणजे लोकांना भुलवण्याचं कपट आहे. आणि मी असलं कोणतंही कपट जाणत नाही असं ज्या तुकारामाने म्हटलं, त्या तुकारामांना 150 चमत्कारांमध्येच जणू काही त्यांचं महात्म्य आहे अशा रीतीनं बंदिस्त करण्याचं काम झालं. म्हणून डोळसपणानं या सगळ्या गोष्टींची चिकित्सा करणं आणि इतिहास नीट स्वरूपात, त्यांनी खोटा लिहिलेला आहे म्हणून इतिहासाचं पुनर्लेखन करणाऱ्यांनी मग आपण खोट्या कथा रचाव्यात, खोटे चमत्कार दाखवावेत किंवा त्यांच्या नावावर खोट्या पराक्रमाच्या गोष्टी दाखवाव्यात, मोठं कर्तृत्व मुद्दाम फुगवून सांगावं, असं मला अजिबात अभिप्रेत नाही. त्या अजिबात करता कामा नये. मग त्यांचा जेवढा गुन्हा तेवढाच हाही गुन्हा ठरेल. तर त्या असत्याला सत्यानं उत्तर देणं हा याच्यावरचा मार्ग आहे आणि तो अवलंबला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे या पद्धतीनं इतिहासाची आणि ती संतांची पुनर्मांडणी व्हायला पाहिजे असं सरांचं मत आहे. सर, तुम्ही आता तुकारामांविषयी बोलतच आहात, मगाशी मी तुम्हाला थांबवलं होतं. तर तुकारामांविषयी आम्ही विद्रोही तुकारामांमध्ये भामनाथाच्या डोंगरावर तुकाराम महाराज जातात, तिथं चिंतन करतात आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे जी, कारण त्यांच्याकडे सावकारी होती, त्यांच्याकडे जी गहाण खतं होती ती बंधू कान्होबाला ते बोलावून घेतात, त्याच्या वाट्याची त्यालाच देतात आणि स्वतःची गहाण खतं ती घेतात ताब्यात आणि इंद्रायणीमध्ये सोडून देतात. हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात टर्निंग पॉईंट किंवा ज्याच्यामुळं ते संतत्वाला गेले असं म्हणूयात आपण. तर तिथं त्याभोवती तुम्ही मांडणी केली आहे असं मला वाटतं. त्याविषयी जरा थोडंसं सविस्तर सांगा. 7 दिवस त्यांनी चिंतन केलं, कान्होबा शोधत गेले आणि डोंगरावरून खाली उतरल्यानंतर इंद्रायणी नदीच्या डोहाजवळ थांबले आणि कान्होबांना सांगितलं की आपल्या घरी जी कागदपत्र आहेत कर्जाची ती घेऊन ये. सावकारी होती मोठी आणि त्यामुळं असंख्य लोकांना कर्ज दिलेली. आणि मग कान्होबाने कागदपत्र आणल्यानंतर ती बुडवायची असं तुकाराम म्हणाल्यावर कान्होबानी म्हटलं नाही, माझी काही याला तयारी नाही. मग वडिलांची ती इस्टेटीमध्ये, जमिनीमध्ये, घरामध्ये जसा भावाचा हिस्सा असतो तसा ह्या कागदपत्रांमध्येही आहे, ही एक प्रकारे संपत्तीच आहे. तर कान्होबांना ती देऊन टाकली आणि आपल्या वाटणीला आलेली जी कागदपत्र ती इंद्रायणी नदीमध्ये त्यांनी बुडवून त्या पंचक्रोशीतल्या हजारो लोकांना कर्जमुक्त करून टाकलं. तर हे जे त्यांनी केलेलं आहे याच्याकडे पाहायचं कसं, हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं म्हणजे ही जी घटना आहे ती संत तुकारामांच्या महिपती नावाच्या पहिल्या चरित्रकारानं तहाराबादकर नोंदवून ठेवलेली आहे. तर त्याने असं म्हटलंय, 2 विभाग करुनी निश्चित, कागद बुडविले उदकात, अर्ध विभाग कान्हयाते, देऊनी बोलत कायतया. म्हणजे जी कागदपत्र आणली त्या कागदपत्रातला अर्धा विभाग हा कान्होबांना दिला आणि आपल्या वाटणीला आलेला अर्धा विभाग उदकात बुडवून टाकला आणि मग त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. पहिला चरित्रकार हे लिहून ठेवतोय, पण आमच्या नंतरच्या कीर्तनकारांनी किंवा आम्ही तुकारामांचे भक्त आहोत असं दाखवत पण एक तुकारामांच्या पेक्षा शेवटी आम्ही एका श्रेष्ठ वर्णातले आहोत असं ज्यांच्या अंतर्यामी
अंतर्मनापर्यंत सबकॉन्शियसपर्यंत म्हणू आपण, असं काहीतरी होतं. त्यातून त्यांनी या गोष्टीची फार मोठी उपेक्षा केली. 2-3 मार्गाने केली. एक म्हणजे ही गोष्ट सहसा नोंदवलीच नाही. हो, म्हणजे न घडलेले 150 चमत्कार नोंदवलेत, पण ही गोष्ट नाही. पण सामाजिक दृष्ट्या तिला खरंच चमत्कार म्हणता येईल, ऐतिहासिक चमत्कार म्हणता येईल, हो. ती घटना शक्यतो नोंदवली नाही. आणि हा अनुभव मी सांगतो, माझं 97ला पुस्तक आलं, त्याच्या पूर्वीचे माझे अनुभव, मी विद्यापीठाचा डीन वगैरे असताना मुलाखती घ्यायला जावं लागायचं वेगवेगळ्या महाविद्यालयातून. अगदी तुकाराम हा विशेष विषय म्हणून, स्पेशल ऑथर म्हणून ज्यांनी अभ्यास केलेला आहे किंवा ज्यांनी तुकारामांवर PhD केलेली आहे, अशाही व्यक्तींना मुलाखतीमध्ये मी विचारलं की तुकारामाने अशी कर्जखतं काही बुडवलेली होती हे तुम्हाला माहीत आहे का? तर नाही असं सांगितलं जायचं, कारण त्यांना कधी कुठल्या कीर्तनकारानं हे सांगितलं नाही, कोणीही नोंदवलं नाही. मग पहिली गोष्ट की जवळजवळ ते सांगायचं नाही, म्हणजे लोकांना हे कळताच कामा नये. त्यातून जर सांगितलंच तर आता तुम्ही पत्रकारितेमध्ये आहात आणि पत्रकारितेमध्ये आपण पाहतो की आपल्या हातात सकाळी वर्तमानपत्र आलं की शीर्षस्थानी म्हणजे हेडलाईनला जे वाक्य असतं, जी बातमी असते, वाचणाऱ्याला असं वाटतं नजर गेल्याबरोबर की काल घडलेली सगळ्यात महत्त्वाची घटना ही आहे. आणि मग 4-5व्या पृष्ठावर कुठंतरी तळाशी कोपऱ्यात 4 ओळीत दिलेली जर बातमी असली तर त्याच्याकडे फारसं लक्षही जात नाही. पण तेच दुसरं वर्तमानपत्र काढलं तर त्या वर्तमानपत्रामध्ये कदाचित ती शीर्षस्थानी आलेली असू शकते. म्हणजे हा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तर ज्याने नोंदवलं त्यांनी ही घटना एखाद्या वाक्यात कुठंतरी कोपऱ्यात आटोपून टाकली. पण यापेक्षा एक घातक गोष्ट केली, ती म्हणजे तिच्याकडे पाहण्याचा एक तयार दृष्टिकोन दिला, रेडीमेड अप्रोच दिला की तुकारामांच्या या घटनेकडं तुम्ही कसं पहा. तर दृष्टिकोन असा दिला की तुकाराम भोळे भाबडे, कुणी यावं फसवावं, कुणी यावं फसवावं, संसार करण्याची कुवत नव्हती, आवाका नव्हता, त्यात लक्षही नव्हतं. आणि त्यामुळं मग काय झालं की लोकांना दिलेली कर्ज हा भोळसट माणूस आणि कोण परत देते मग. आणि मग त्यांनाही असं वाटलं की रोज लोक देतील का नाही अशी काळजी करत बसण्यापेक्षा ते एकदाच बुडवून टाकूया आणि त्यातनं मोकळं होऊया. याचा अर्थ कर्ज वसूल करण्याची क्षमता नव्हती, कुवत नव्हती, शक्ती नव्हती, म्हणून त्यांनी ते बुडवून टाकलं. प्रत्यक्षात काय दिसतं, हे 20-22व्या वर्षी कर्ज खतं बुडवली. समजा क्षमता नव्हती, आपण वादासाठी मान्य करू, क्षमता नव्हती असं जर असेल, कर्ज कुणाला दिलेली असतील, अति श्रीमंत बलाढ्य लोकांना, सामर्थ्यशाली लोकांना दिली असतील की गोरगरिबांना, सामान्य माणसांना दिलेली असतील. तर सामान्य माणसांना, गोरगरिबांना, कोणीतरी परिस्थितीनं नडलेला जो माणूस असतो तोच कर्ज जाऊन घेतो. आता तुकारामांच्याकडं या गोरगरीब माणसांच्याकडून देखील कर्ज वसूल करण्याची जर क्षमता नव्हती असं आपण मान्य केलं तर तो माणूस खरोखरच दुबळा असला पाहिजे. पण मग हाच माणूस ती कर्ज खतं बुडवल्यापासून, त्या क्षणापासून दुसरी पावलं काय टाकायला सुरुवात करतो. त्यांनी काही भिक्षा मागायला सुरुवात केली नाही, शेती सोडली नाही, व्यापार भिक्षापात्र अवलंबने जिणे लाजिरवाणे, इतकं स्पष्टपणानं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मी याला एक नेहमी उदाहरण देतो की ह्या माणसानं पुढच्या 20-22 वर्षामध्ये काय केलं, तर या समाजात
धर्म ज्यांच्या ताब्यात होता, वेद ज्यांच्या ताब्यात होते, ज्ञानाची साधनं ज्यांच्या ताब्यात होती, जे सर्वात प्रतिष्ठित होते, ज्यांचा शब्द पूजनीय मानला जात होता, तो झेलण्यासाठी सामान्य माणसं तयार असत, अशी जी माणसं त्यांच्याबरोबर उभा दावा मांडला, त्यांच्याबरोबर संघर्ष केला. गोरगरिबांची कर्ज वसूल करू न शकण्या इतका दुबळा जर असता तर यांनी एवढा संघर्ष तर या इतक्या बलाढ्य लोकांच्या बरोबर. आणि मग मी त्याला उदाहरण देत असतो की समजा एखादा 20-22 वर्षांचा तरणा-बांड मुलगा रस्त्यानं चाललाय, वाट अरुंद आहे, समोरून एक 80-90 वर्षांचा म्हातारा थरथरत असा येतो. आता एका वेळेला दोघं जण ते जाऊ शकत नाही, कुणीतरी खाली उतरलं पाहिजे. हा तरुण मुलगा खाली उतरतो, म्हाताऱ्या माणसाला म्हणतो, आजोबा तुम्ही जावा. आता ह्याचं मूल्यमापन कसं करायचं? ह्याचं मूल्यमापन असं काय, बघा मेंगेट पोरगा आहे, हे म्हाताऱ्या माणसाला ढकलून दिलं जाऊ शकलं असतं, ह्याच्या अंगात ताकद नाही काय, एवढं पण ताकद नाही ह्याच्यात. हा त्या म्हाताऱ्याला देखील ढकलत नाही, आपण खाली उतरते. पण तोच तरणा-बांड मुलगा 20 पावलं पुढे गेल्यानंतर जर एखादा गुंड एखाद्या गरीबाला छळत असेल तर त्या गुंडाचं मनगट पकडून त्याच्या छातीवर पाय रोवून जर त्याला जरब बसवत असेल, किंवा एखादा गुंड एखाद्या बहिणीला त्रास देत असेल तर तिथं त्याला तो पूर्णपणे नरम करून टाकत असेल, झुकवत असेल आणि परावृत्त करून टाकत असेल, तर मग तो रस्त्यावरून खाली उतरला, ती त्याची क्षमता नव्हती का, ती त्याची काहीतरी मूल्यदृष्टी होती, त्याची इच्छा नव्हती. माणूस म्हणून मला हे शोभणारं नाही असं वाटत होतं की ते जमतच नव्हतं. हे आपल्याला सहज कळू शकतं की त्याला म्हाताऱ्याला ढकलून जाणं सहज शक्य होतं. जो गुंडाची मानगुट पकडू शकतोय आणि त्याच्या छातीवर पाय रोवू शकतोय, त्याला काय अशक्य होतं? पण त्याला असं वाटत होतं की माणूस म्हणून माझ्या दृष्टीनं हेच चांगलं आहे की या वडीलधाऱ्या माणसाला आधी जाऊ दिलं पाहिजे, मी खाली उतरलं पाहिजे. तसा हा प्रकार आहे. आणि या स्वच्छ दृष्टीनं तुकारामांच्या जर या कृतीकडे पाहिलं तर मग आपल्याला तुकाराम समजू शकतात. आणि म्हणून मी असं म्हटलंय की तुकारामांचं तुकारामत्व समजून घेण्याची ही एक प्रकारे गुरुकिल्ली आहे. आणि हाही समतेचा प्रवाहच आहे. कारण हा शोषणाच्या विरोधात जाणारा, अन्यायाला विरोध करणारा, सावकार म्हणजे धनको आणि ऋणको यांना समान पातळीवर आणणारा असा हा प्रवाह आहे. आणि तुकारामांनी जो विद्रोह केला, मी तुकारामांना विद्रोही म्हटले, तुकारामांनी जो विद्रोह केला तो अगोदर स्वतःविरुद्ध केला. स्वतःच्या आत असलेल्या सावकारशाहीमुळं निर्माण झालेल्या शोषण व्यवस्थेमुळं लोकांना जो त्रास होतोय तो या संवेदनशील माणसाच्या मनाला पटला नाही. आणि जरी तो चालत आलेला असला तरी आपण सोडून दिला पाहिजे असं त्याला वाटलं. आणि त्या संवेदनशीलतेतून त्यांनी हे पाऊल उचललं. आणि मग समाजातल्या सगळ्या अन्यायांच्या विरुद्ध, धर्माच्या नावावर चाललेल्या ढोंगबाजी विरुद्ध लोकांना या ढोंगबाजीला फसवू नका म्हणून सांगायला सुरुवात केली. तो अधिकार त्यानं त्यानंतर प्राप्त झाला. आधी स्वतःविरुद्ध विद्रोह, मग समाजात दिसणाऱ्या अन्यायाविरुद्ध विद्रोह, असा हा समतेचा प्रवाह तुकारामांच्या पर्यंत आला. आणि मग याच प्रेरणेतून त्यांनी गुरु शिष्य यामध्ये गुरु शिष्यपणा हे तो अधम लक्षण असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी गुरु म्हणून श्रेष्ठ, हा शिष्य म्हणून माझ्यापेक्षा कमी प्रतीचा, ही विषमता आहे. तीही विषमता त्यांनी नाकारलेली आहे. म्हणजे पाऊस जसा सगळ्या जमिनीवर सारखा पडतो, अगदी तसं समान गुरु शिष्य यांच्यामध्ये शिष्यानं अगदी गुरुची नको ती सेवा करणं, ह्या गोष्टी त्यांना अभिप्रेत नव्हत्या. त्यामुळे
मला कोणी गुरुही नाही आणि मला कोणी शिष्यही नाही, अशी एक भूमिका त्यांची होती. पण ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलेल्या बहिणाबाई शिवूरकरांना ही सगळी तुकारामांची जी माणुसकीची दृष्टी आहे, व्हिजन आहे, ती इतकी भावली की त्या मात्र स्वतःला त्यांची शिष्या समजू लागल्या. तो त्यांचा प्रश्न आहे. तुकारामांनी कोणाला शिष्य केलं नाही, पण आम्ही देखील असं पाहतो की आमच्यापेक्षा कितीतरी वडीलधारी माणसं असतात, ती नाही माझा कोणी शिष्य नाही, माझ्या कोणी पाया पडायचं नाही असं म्हणत असतात. पण आम्ही आग्रहानं सर आमचा एवढा अधिकार तुम्ही हिरावून घेऊ नका असं म्हणून त्यांच्या पाया पडतोच. तेव्हा तो आमच्या बाजूने घेतलेला निर्णय असतो, त्यांचा त्यांनी लादलेला नसतो. तसं बहिणाबाई आणि मग अश्वघोषांनी लिहिलेलं जे वज्रसूची नावाचं एक तत्वज्ञानपर असं पुस्तक आहे की ज्यामध्ये वर्णव्यवस्थेच्या चिंध्या करून टाकलेल्या आहेत. म्हणजे वर्णाचा आत्मा म्हणून, शरीर म्हणून कुठल्याही दृष्टीने विचार केला तरी माणसामध्ये भेद करणारी जी व्यवस्था आहे ती तर्कावर टिकत नाही, कुठल्या पुराव्यावर टिकत नाही, इतिहासावर टिकत नाही. इतिहासातले अनेक दाखले देऊन त्यांनी दाखवून दिलं की हे नाही. आणि त्या संस्कृतमधल्या ग्रंथाचं मराठीमध्ये रूपांतर करावं हे तुकारामांनी बहिणाबाईंना सांगितलं. आणि बहिणाबाई शिवूरकर म्हणजे अलीकडच्या बहिणाबाई कवयित्री ज्या विख्यात आहेत त्या नव्हे, ह्या त्या काळातल्या एक विख्यात संतच आहेत. आणि त्यांनी मग ते मराठीमध्ये आणलं. तर हा समतेचा एक प्रकारे पुन्हा म्हणजे बौद्धिक पातळीवरून ते जे खंडन करणं आहे ते त्या ठिकाणी वर्णव्यवस्थेच्या बाबतीत झाले. म्हणजे त्याच्यात मी असं ऐकले असं आहे की जन्माधारित श्रेष्ठत्व जे आहे ते नाही. आणि म्हणून तुकारामांच्या वर्तनामध्ये देखील आपल्याला असं दिसेल वारंवार की एक अभंग मी सांगतो. कित्येकदा कसं होतं, संतांची समता ही काही बरोबरची होती, सामाजिक दृष्ट्या काय क्रांती त्यांनी केली नाही असा आरोप केला जातो. पण खरं म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी तुकारामांची इतकी वचनं उद्धृत केलेली आहेत आणि त्यांच्या मूक नायक वगैरे ग्रंथांच्या शीर्षस्थानी तुकारामांची वचनं आणि ज्ञानेश्वरीतली वचनं. आणि एके ठिकाणी एका मुलाखतीत त्यांनी म्हटलेलं आहे की मराठीतले सगळे ग्रंथ समुद्रात बुडवून टाकले तरी काही बिघडणार नाही, पण 2 ग्रंथ, एक ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि एक तुकारामांची गाथा, या 2 ग्रंथांच्या जोरावर माझी मराठी यावत चंद्र दिवाकरो चमकत राहील अशा अर्थाचं एक विधान त्यांनी मुलाखतीमध्ये केलेलं आहे. डॉक्टर अरुण कांबळेंनी याची नोंद केलेली आहे. तर हे पाहता तुकारामांच्या अनेक वचनांचा म्हणजे जेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करायचं ठरवलं त्यावेळेला जे पत्रक काढलं होतं त्या पत्रकामध्ये तुकारामांचं एक वचन छापलेलं आहे. आणि ते वचन आहे, जो वरी होतो तुझे सत्ते खाली तो वरी केली विटंबना. तुझ्या धर्माच्या सत्तेखाली एक प्रकारे म्हणजे तुझ्या विचारसरणीच्या सत्तेखाली जोपर्यंत मी होतो, जोपर्यंत मी तुझ्या ताब्यात होतो, तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागत होतो, तोपर्यंत तू विटंबना केलीस. आता मी तुझ्यापासून दूर चाललो, तुझा आणि माझा काही संबंध नाही. हे तुकारामांनी म्हणून ठेवलेलं आहे. ते बाबासाहेबांच्या त्या पत्रकामध्ये वचन बाबासाहेबांनी वापरलेलं आहे. यावरूनही आपल्याला दिसेल की तुकारामांचं किंवा कोणत्याही वारकरी संताचं वरवरचं मूल्यमापन करणं, त्यांच्या काळाच्या मर्यादा जरूर होत्या, आपल्या आजच्या काळाच्या मर्यादा नाहीत काय.
आणि 50 वर्षांनी आज आपण जे मांडतोय त्यामध्ये विषमतेचे कण किंवा अवशेष पुढच्या पिढ्यांना नक्की सापडतील. तेव्हा हे असं कालप्रवाह पुढे जात असताना असं होतच. पण तुकारामांचं एक वचन मी आवर्जून सांगू इच्छितो की जे समतेच्या प्रवाहामध्ये, सलोख्याच्या प्रवाहामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलंय की महारसी सिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायश्चित्त काही देह त्यागिता नाही. तर मी हे थोडंसं अधिक स्पष्ट करतो की महार जातीतल्या व्यक्तीला पूर्वी अस्पृश्य मानलं जात होतं. त्या व्यक्तीचा स्पर्श झाला की आपल्याला विटाळ झाला. हो, सावली पडली तरी विटाळ झाला असं म्हणा. हो, अहो त्याच्या पलीकडे जाऊन इतकं आहे की नजरेला दिसल्यावर डोळे विटाळले असं समजून एक चांडाळ समोर दिसल्यानंतर ती मुलगी मोठा सोहळा करायला निघालेली जी होती ती माघारी फिरते, रथ आपला माघारी फिरवते आणि आपले डोळे सुगंधी पाण्यानं धुते. म्हणजे दोन काही डोळे माझे विटाळलेले आहेत ते स्वच्छ केले पाहिजेत. इतक्या टोकाचं होतं. त्यावेळेला महार व्यक्तीचा स्पर्श झाला तर विटाळ झाला. विटाळ झाला म्हणजे आपण अशुद्ध झालो. मग आपण स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. शुद्ध करायचं झालं तर आपल्याकडे प्रायश्चित्ताची कल्पना होती. वेगवेगळ्या प्रकारची प्रायश्चित्त असतात. उन्हात उभं राहणं, पाण्यात उभं राहणं, आणखी अन्न कमी खाणं, एक एक घास कमी करत जाणं, अशी नाना प्रकारची ही व्रतवैकल्य प्रायश्चित्तासाठी म्हणून सांगण्यात आलेली होती. पण या सगळ्या प्रायश्चित्तांमध्ये मोठं प्रायश्चित्त कोणतं? सगळ्यात मोठं तर देहांत प्रायश्चित्त, जे अजूनही आहे. देहांत प्रायश्चित्त म्हणजे देहाचा अंत, म्हणजे मृत्यू स्वीकारणं. मग विष प्या, अग्नीत उडी घ्या, फास घ्या, कोणत्याही मार्गानं तुम्ही स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करून टाका. हे देहांत प्रायश्चित्त. मग त्यानंतर विशिष्ट पाप फिटेल अशी कल्पना. पण इथं तुकाराम काय म्हणतात बघा, यातले 2-3 पैलू त्यामध्ये महत्त्वाचे आहेत. एक पैलू असा आहे की महार व्यक्तीचा स्पर्श झाल्यामुळे विटाळ झाला असं तुकाराम म्हणत नाहीत. महार व्यक्तीचा स्पर्श झाल्यामुळं आपल्याला विटाळ झाला, मग का रे मला शिवलास म्हणून त्याच्यावर रागावणं, असं जो रागावतो तो खरा ब्राह्मण नव्हे. ब्राह्मण शब्द बुद्धाने देखील अशा अर्थाने अनेकदा वापरलेला आहे. धम्मपदामध्ये ब्राह्मण वग्ग आहे की ज्याला खरी ज्ञानप्राप्ती आहे, सर्व प्रकारे जो निरागस आहे, ज्याचं आचरण शुद्ध आहे, ब्राह्मण म्हणायचंच असेल तर त्याला ब्राह्मण म्हणा. तुकाराम म्हणतात ज्याला राग येतोय तो खरा ब्राह्मणच नव्हे. म्हणजे जन्माने असेल त्याला ब्राह्मण म्हणून समाजात ओळखलं जात असेल, पण तो खरा ब्राह्मण नव्हे. आणि मग त्यानं हा राग येणं, त्याला हे जे पाप केलेलं आहे त्या पापावर काहीतरी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे तर ते पाप फिटेल. पण ते म्हणतात त्यानं देहांत प्रायश्चित्त म्हणजे सर्वात मोठं शेवट करणारं असं जे प्रायश्चित्त ते जरी घेतलं तरी तो जो त्याला राग आलेला आहे तो राग, त्या रागामुळे झालेला विटाळ त्याचा दूर होत नाही, त्याचं शुद्धीकरण होत नाही. मला वाटतं मी जे म्हटलं की अगदी सिंधू संस्कृतीपासून बळीराजा, महावीर, बुद्ध, गोरक्षनाथ वगैरेंच्यापासून चालत आलेला जो समतेचा, सलोख्याचा प्रवाह, तो प्रवाह इथंपर्यंत आलेला. आणि मग पुढच्या काळात, आधुनिक काळात फुले शाहू आंबेडकरांनी गाडगे बाबा संत म्हणून आपल्याला घ्यायचे असतील तर गाडगे बाबाने त्याला आणखी उंचीवर नेलं, व्यापक स्वरूपामध्ये लोकांच्यापर्यंत पोचवलं
असं दिसते. आणि आज मला असं वाटतं की भारतीय समाजापुढं संघर्षाचा नव्हे तर सलोख्याचा मार्ग हाच या देशाला वाचवणारा, याचं आंतरिक ऐक्य टिकवणारा, परस्परांच्यावर संशय नव्हे तर विश्वास, परस्परांचा तिरस्कार नव्हे, द्वेष नव्हे तर प्रेम आणि करुणा या मार्गाने जाणं हाच या देशाला वाचवणारा मार्ग आहे. आणि त्या दृष्टीनं वारकरी संप्रदायानं आपल्याला दिलेला वारसा खूप महत्त्वाचा आहे. सगळं जुनं नाकारायचं चिकित्सा करताना हे अजिबात योग्य नाही. त्यामुळे आपणच उपरे बनतो. समतावादी लोकच मग उपरे बनतात, जणू आमचे पूर्वज कुणी लढलेच नाहीत आणि आम्हीच एकदम लढायला लागलो आहे असा अहंकार घेऊन आपण पुरोगामी परिवर्तनवादी चळवळी चालवणं हे देखील योग्य नाही. आणि म्हणून हा आजच्या समाजामध्ये या त्यात काही दोष शिरले असतील. आता काही लोक त्याच्यावर त्या लोकप्रियतेमुळे अतिक्रमण करायला लागलेले असतील आणि त्या चळवळीला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करायला लागले असतील, तर त्यावरचा उपाय ती सगळी चळवळ नाकारणं हा नाही, ती वारी नाकारणं हा नाही आहे. तर वारीवर जे आपल्या वर्चस्ववादाचं अतिक्रमण करू पाहतायत त्यांना बाजूला करणं आणि वारीचं मूळ स्वरूप जे समतेचं आहे, सलोख्याचं आहे, ते टिकवणं ही आजची गरज आहे. वा 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 सर, अत्यंत मोलाचं तुम्ही बोललात. आणि या निमित्तानं जी सलोख्याची वारी आहे, हा वारीचा जो बंधुभावाचा आणि समतेचा प्रवाह आहे तो तुम्ही उलगडून दाखवलात. मी अत्यंत मनापासून आपले आभार मानतो. तुम्ही एवढा वेळ दिलात, धन्यवाद. आणि हा जो सलोख्याचा प्रवाह आहे, हा जो वारीचा प्रवाह आहे, ज्याला आम्ही विठाई अर्थात वारी सलोख्याची असं नाव दिलं, त्या कार्यक्रमात सर आले आणि त्यांनी अत्यंत अभ्यासूपणे मांडणी तर करताच, पण ती आताच्या या सोशल मीडियावर असणाऱ्या युवकांनाही कळणाऱ्या सोप्या भाषेत असं त्यांनी उलगडून सांगितलं. त्यामुळं मी पुन्हा पुन्हा त्यांना धन्यवाद म्हणतो. आणि आमचा हा जो कार्यक्रम आहे तो तुम्ही फेसबुकवरनं, ट्विटरवरनं, इंस्टाग्रामवरनं आणि सोशल मीडियावरनं पाहत राहा, आमच्या सोबत राहा. धन्यवाद.